प्रिय मित्रांनो, आज मंगळवार आणि आजच्या दिवशी 1 ऑक्टोबर म्हणजेच बाळ येशूची संत त्रिजा हिचा सण आहे आणि तिला आजपर्यंत सर्व संतांमध्ये फार मोठा सन्मान आहे। ह्याला कारण की ती एक लहान बालिका असून देखील तिने ज्याप्रमाणे लहानपणापासून अगदी लहान सहान गोष्टीतून येशूवर जे प्रेम केले आणि त्याद्वारे येशूची सेवा केली आणि त्याद्वारे तिने स्वतः परमेश्वर माझ्या जीवनाचं सर्वस्व आहे हे दाखवलं, त्याबद्दल तिला ख्रिस्त सभेने केवळ संतपद नव्हे तर डॉक्टर ऑफ द चर्च ही म्हणजे धर्मपंडिताची देखील पदवी दिलेली आहे। आणि ख्रिस्त सभा विशेषतः तिचा फार मोठा सन्मान करते, कारण ख्रिस्त सभेमध्ये परमेश्वरावर व्यक्तीने कसं लहान सहान गोष्टीतून प्रेम करावे आणि कशी सेवा करावी, केवळ परमेश्वराशी कसं एकरूप व्हावं हे तिने शिकवलेलं आहे। प्रिय बंधू भगिनींनो, तशी ती त्यांच्या 9 मुलांमध्ये एक सगळ्यात छोटी बालिका, परंतु तिच्या 4व्या वर्षी तिची आई देखील मरण पावली आणि जी 9 भावंड होती त्यातील 4 भावंड लहानपणीच मरण पावली होती। म्हणजे त्या कुटुंबावरती अनेक प्रकारची संकट आली होती, दुःख आलं होतं, वेदना आल्या होत्या, तरी देखील ते परमेश्वराशी एकनिष्ठ होते। तिचे आई वडील विशेषतः परमेश्वराशी ज्याप्रमाणे एकनिष्ठ होते त्यावरून आपल्याला दिसतं की प्रभू येशूमध्ये जीवन कसं जगावं हे पालकांनी मुलांना दाखवलेलं होतं आणि मुलं देखील त्यामध्ये एकजीव झालेली होती। प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण संत त्रिजा म्हणतो, ती संत त्रिजा म्हणजे लिसिऑक्स इथली संत त्रिजा, अशासाठी की थोड्या वेळानंतर काही काळानंतर तिचं स्थित्यंतर झालं आणि ती लिसिऑक्स मध्ये म्हणजे फ्रान्सच्या लिसिऑक्स मध्ये ती गेली आणि त्या ठिकाणी प्रिय मित्रांनो ती कॉन्व्हेंटमध्ये जॉईन झाली आणि कॉन्व्हेंटमध्ये एरवी ते विशिष्ट वयाशिवाय घेत नाहीत, परंतु ही तरुण मुलगी अगदी 15व्या वर्षीच ती कॉन्व्हेंटमध्ये जॉईन झाली। ह्याला कारण की 14व्या वर्षी तिच्या जीवनामध्ये फार मोठं स्थित्यंतर झालं आणि तिला जणू काही साक्षात्कार झाला आणि प्रभू येशू जणू काही तिच्या जीवनाशी जो एकरूप झालेला होता तो प्रभू येशू तिच्या जीवनातून जाऊ शकला नाही। त्यानंतर तिने धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीवरती सुद्धा खूप विचार केला, चिंतन केला, अभ्यास केला आणि एक छोटंसं पुस्तक लिहिलेलं आहे आणि ज्याला आपण म्हणतो लहान मुलांचा मार्ग। तर त्याद्वारे लिटिल वे अशा पद्धतीने तिने ते पुस्तक लिहिलं। त्या पुस्तकाला त्या ठिकाणी इतकी प्रसिद्धी मिळाली की लाखो लोकांनी ती पुस्तकं घेतली, वाचली आणि त्याद्वारे परमेश्वराच्या प्रेमात पडले। म्हणजे तिच्याद्वारे आणखीन हजारो लोक ख्रिस्तामध्ये कसे आले आणि एकजीव झाले हे आजच्या ह्या तिच्या जीवनावरून दिसून येते। खऱ्या अर्थाने आपण तिला मिशनची आश्रयदाती संत असं म्हणतो, परंतु ही मुलगी मिशन मध्ये कधी गेली नाही, पण तिच्या प्रार्थनेमध्ये आणि तिच्या मनन चिंतनामध्ये तिने नेहमी येशू ख्रिस्ताचं मिशन हे जगात सगळीकडे पसरावं म्हणून ती सतत प्रार्थना करीत राहिली, मिशनरीसाठी सुद्धा प्रार्थना करत राहिली आणि त्यामुळे त्यांना देखील एक आध्यात्मिक बळ मिळालं असं सांगितलं जातं, म्हणून ती मिशन ची आश्रयदाती संत म्हणून मानलं जातं। तरी देखील माझ्या प्रिय बंधूंनो, एक गोष्ट महत्वाची आहे की ती म्हणजे ती बाळ येशूची संत त्रिजा, म्हणजे
प्रभू येशू ख्रिस्त हा तिच्या अजून काही नसात होता, अगदी बालपणापासून होता आणि ख्रिस्ताचं बालपण अजून काही तिच्या जीवनात शिरलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने ही बालिका वयाच्या 24व्या वर्षी मरण पावते. आणि तरी देखील माझ्या प्रिय मित्रांनो, तिला संतपद बहाल केलं जातं आणि त्याद्वारे जणू काही जगाला दाखवलं जातं की अशी एक संत आहे की जी संत खरोखर प्रभू येशूच्या अत्यंत जवळ असलेली आणि एकरूप झालेली विचाराने, मनाने, हृदयाने आणि कार्याने. कारण लहान सहान गोष्टीतून, कारण ती एका आश्रममध्ये क्लॉस्टर नन म्हणून होती, म्हणजे ती बाहेर पडत नव्हती. ती त्या कॉन्व्हेंटमध्येच राहून चिंतन करायची. मग तिचे छोटी छोटी कामं करून देखील ती येशूशी कशी एकरूप व्हावी हे आपल्याला दाखवलेलं आहे. म्हणून आज संत त्रिजा, बाळ येशूची संत त्रिजा मिशनची आश्रयधाती हातच्या ह्या सणानिमित्ताने परमेश्वराचे तिच्याबद्दल आभार मानूया आणि तिच्याद्वारे आपल्या मिशनरांना नेहमी बळ मिळावं आणि त्याबरोबर सगळ्यांचं पावित्र्य वाढावं आणि आपण देखील मनन चिंतनाद्वारे येशूच्या अधिक जवळ जावं म्हणून प्रार्थना करूया.